10,000 झाले, आता 1,00,000 व्हायचा आशीर्वाद द्या. बरं आजी, तुम्हाला कसं वाटतं 10,000 झाले तर? जास्त वाटतं का आजी? हो आजी, तुमचा रागीटपणा पण सानून कमी केला वाटतं का तुम्हाला? नाही नाही, तुमचा राग सानू, तू आजीचा राग कमी केलास ना? केला. तुला चिडत नाही आजी, रागवत नाही आजी. आम्हाला लय रागवायच्या आजी, आम्हाला भांडायच्या. तुला आजी आवडते का आई? आजी आवडते का आई? कोण आवडतं तुला? कोण आहे तुझी? कन्फ्युजन प्रश्न विचारला तू कोणाची आहे? ती सांगू नाही शकत आई या प्रश्नाचं उत्तर. सांगू शकत? आईची आहे का आजीची? कोणाची तू? आज कोणाची? आईची आहे का आजीची आहे का माझी आहे? कोणाची सांग. आईची आहे का आजीची? तू तिला सांगूच वाटत ना कोणाची. आईची आहे का आजीची आहे का पप्पाची आहे का मम्मीची आहे का मोठ्या पप्पाची आहे का नानाची आहे? कोणाची आहे? मोठ्या पप्पाची आहे का नानाची? मोठ्या पप्पाची आहे का? आणि आईची नाही का? आई आजी मोठ्या पप्पाची आरुषी कोणाची आहे? दे ग त्यांचे पैसे ठेवायला. आजी, मी लहानपणी आई आजीच्या पेटीची चावी दिसली कुठं ती घेऊन पळायचो. आजी एवढ्या जोरात ओरडायच्या, अरे दिरे बाबा. आजीला काय वाटायचं माहितीये का? पैशाचा दांगडू केला की बाकीच्या यायला वाटलं याच्याकडे लय पैसे, त्याला लय घाबरायचे त्या की चोर येतील म्हणून. पैशासाठी का चोर आले होते? चल पैसे घेऊन. आता काय आणि दोघं बापू ते भांडल्यामुळे पैसे चोरी गेले. आजी असतात रस्ते गेले. नाही, पण कारल्याला चोऱ्याच किती व्हायच्या आई, सारख्या चोऱ्या व्हायच्या कारल्याला. हा काय बाळा, कोणी आणली तुला ही बॅग? कोणी आणली बॅग? तशी नसते घालत. इकडे मी सांगतो कशी घालायची. पाटी ठेव त्याच्यात अगोदर. तुझी पाटी कुठे? आण बरं पाटी. इकडे पाटी. इकडे खुर्ची खाली. म्हणलं पालक कमी पडेल. महालक्ष्मीला खरं सोनं ठेवायचे तेव्हा. तरी चोर येऊन चोरून घेऊन कसे गेले पडद्याच्या मागून गेले खालून आणि तेव्हा अक्का तिथे होती का? आणि आपल्या तिकडं गायचं कोठ होतं, तिथे झुंबर पडले. पोलिसांना पंचनामा इकून केला आणि ते गेले विठ्ठल पाठीमाग घर नव्हतं का, त्याचा कोंडा फाकल्यावर कोंडा असा केला आणि आतलो आपला. इकडं आण शानू दिदी, इकडं आण, मी घालून देतो तुला बॅग. इकडे सांगतो मी कसं घ्यायचं तर. चेन लाव. इकडे खाली. हे बघ. हा हात कर असं. तिकडे तोंड कर. इकडे अलीकडे. आजी वय. हा हात कर वर, हात कर. हा आणि ह्या हात कर इकडं.
नानाला सांगितलं होतं हा चला आता चालली की शाळेत शाळेत जाती का चालायचं शाळेत कोणत्या शाळेत जायचं हा माझ्यासोबत यायचं का आणि चला अभ्यास करशील ना तू वरती बघून बोल अभ्यास करशील ना हुशार आहे शानू दीदी चला आता आपल्याला उद्या शाळेत जायचं चल ना आईला नानाला बाय कर चालले म्हणा मी शाळेत शाळेत चालले म्हणा मी नानाला बाय कर शानू दीदी बाय कर नानाला शाळेत चालले म्हणा मी गाडी बैल घेऊन आणि ती पाहिली कुठं मामदाराला आल्या म्हणजे बघा सेलिब्रेशन आता तुम्हाला 2 केक दिसले असतील तर तुम्ही नाव बघणारच व्हिडिओ थांबवून तरी पण मी सांगतो कोणाकोणाचं आहे सेलिब्रेशन तर आमच्या दोघांचे 10,000 झाले सोनू आणि माझे तर त्याचं सेलिब्रेशन आहे बघा तिकडं कोण आलंय आता तर तुझी मैत्रीण आली खुश झाली खुश झाले कोण आलं का कोण आलं बरी दीदी आली का कोणता खायचा सांग तिला ठेवा आणि पिऊला कोणता द्यायचा हुशार बाळा तोंडात बोट नसते घालत खूप हुशार आहे परिवार का काय खाल्लं आणि जिरं मोहरी पोह्यातलं ते पण खाली हा वरण भातातलं खाल्लं का हुशार झाली नाही खूप हुशार आहे परी हुशार झाली आता चल 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 इकडे तिने हे पाहिलं नाही वाटतं अजून हे पिऊ हे बघ केक बघ केक बघ केक पिऊ पिऊ इकडे बघ चल 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 बेटा चल ये राम भाऊरी तुला बी आणायला पाहिजे एकटा झाला तू हा हे खूप मोठे युट्यूबर आहे आमच्या बहिणीला घेऊन यायला पाहिजे ते होतं तू खूप मोठे युट्यूबर आहे ते नाही का त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला की यायचं म्हणलं जोडीने यायचं म्हटलं तर कुठलेली आहे का मग आणायचं ना तरी बर बर व्हिडिओ घेऊन एखादा ए घोडा हा नाही पण असं ओकेजनला काय चल तिचे पप्पा आहे ते हा तिचे पप्पा आहे व्हेजीच असेल ना नाही केक कशामुळे तेच ना केक कशामुळे तेच माहित नाही हा केकचं एवढं सेलिब्रेशन झालं म्हणून झालं का त्याच्या व्यतिरिक्त काही नाही नाही, केलं नाही. बारीक बारीक हे क्षण आहे ना हे नंतर आता हे 10 आता- होणार आहे की डबल. आपण एवढ्या दुरून आलो इकडं पण आपण अजूनही कनेक्ट आहे ना एवढे रामा तुमचे 1 लाख झाले तरी तुम्हाला ते एवढे हे नसत पण यांचे 10,000 आहे ना खूप आनंद आहे ना. तसं नाही रे बाबा नाही नाही 1 लाखाचा अजून होईल ना आता होईल ना मी म्हणलं पार्टी देत नाही का पार्टी देऊ ना ते विचारलं जॉईन मध्ये पार्टी देऊ होय सोनू श्रावण महिना संपला की. परी तुला कोणता आवडला कोणता हा का आणि सानू तुला कोणता आवडला तुला कोणता खायचा ए पिऊ तुला कोणता आवडला बाई सांग बरं सांग सांग बरं या केक पैकी कोणता नको केक नको हात आवडला? लावून दे. हात कोणता लावून आवडला दे. हा का कोणता आवडला सांग बरं दोन्हीकडे तिला अजून काही मेळ नाही केकचा नमस्कार कर बाळा एकदा नमस्कार कर करते नमस्कार नमस्कार कर नमस्कार नमस्कार करा नमस्कार हात जोडून दे. नमस्कार नमस्कार एवढे जण दिसायल्यावरती काय नमस्कार करणार डोळे बारीक झाले झोप आली तिला औषध आणले का? लय उशिरापर्यंत जागायला लागली ती आता बा डोळे तिचे डोळे लय सुंदर आहे तिचे चलो बरं ठीक आहे चल. सांग बरं पहिले आपण केक काऊन कापायला सांग बरं पहिले केक का बरं कापतोय आपण 10K म्हणजे काय 10,000 10,000 लक्षात राहील ना उद्या मी विचारेल ना 10K म्हणजे काय हा तर मामा आहे का याची युट्यूबला 10,000 सबस्क्रायबर झाले आणि हा मामा आहे का याची बी 10 झाले हा मग दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन कर सेकंड करून म्हण. कॉंग्रॅच्युलेशन म्हण
कॉंग्रॅट्स म्हण कॉंग्रॅट्स. व्हेरी गुड थँक्यू. असंच पुढे जा म्हणा, असंच पुढे जा. दिसू नका. हा एवढ्या लांब जा की दिसू नका म्हणा. तसं नाही म्हणायचं, तसं नाही म्हणायचं. एवढ्या पुढे जा की दिसूच नका. चला तू चल, बस ये तिकडे. इकडे, चल चल बरं, चल चल बस इकडे, चल. पप्पा चल पिऊ ये इकडे. जवळ बस. चल बस. ये इकडे. मांडीवर बस. आमच्या 10,000 मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असणारी. चल बेटा. चाकू धर. पिऊ बा. चला 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 चलो चला चला. याच्यावर नको कापू, ही रिबीन आहे, इकडून कापायचं. हा. ओके. चल पिऊ ये इकडे. ए बिव कुठे? चल 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 चल. एक केक बघ, केक 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 केक. धर 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 धर. चला. आवाज वाढला आपला. चलो बर्थडे टू यू. हॅपी हॅपी बर्थडे कोणाचा आहे माहिती आहे का? जे सबस्क्रायबर आहे का 10,000 त्यांचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू चल बरी केक खाऊ घाल मामाला तर. काय विषय? अभिनंदन. जर चालू खाऊ घाल मामाला. आता काकाला खाऊ घाल. दर बेटा. मला खाऊ खाऊ घाल घाल. पप्पाला दर. मला खाऊ घाल. सोनू 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 इकडे, हा. इथं पडलं. आणि मग कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन म्हण बाळा. अभिनंदन म्हण बरं दीदी. कॉंग्रॅट म्हण बरं. हे बघ परी कशी म्हणते बघ परी म्हण. चला रे भाऊ घ्या. कोणतं पाहिजे तुला? सर्दीमुळे काही मेळ नाही बसायला. अभिनंदन सोनू. थँक्यू. 10,000 डायरेक्ट 1 मिलियन वर जा अशीच अपेक्षा करतो मी. 1 मिलियन डायरेक्ट. तुमची महत्वाची भूमिका इथपर्यंत पोहोचण्यात आम्ही नाही नाही बाबा, तुमची मेहनत आहे ना. ओम भाऊ आणि कोमलताई महाराष्ट्रातल्या मोठ्या क्रिएटर. तरी यांच्या घरातला अजून एक युट्यूबर आल्या नाही तर हे इकडे. इकडे रामभाऊ 2 शब्द. पण व्हिडिओ सावळे म्हणल्याशिवाय व्हिडिओ जाणार नाही बरं. इकडे पाय. तुला नाही खायचा केक? नाही खायचा? सांग की तोंड कोण उघडे. नाकात श्वास घेते ना. तोंडात श्वास घे. सर्दी झाली तुला? तुला डोळे चोळायचे. तर चला आता सेलिब्रेशन झाले. आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी की आपण सुदर्शनचा पण व्हिडिओ घेतला नाही 10,000चा. तर आपण ते त्यांना 10,000 लायकीजने आपण त्यांना 1 मिलियनच्या लायकी समजतो. बापरे बाप. आणि त्याचे 1 मिलियन झाल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. जंगी स्वागत. या रे या सगळ्यांनी या. वैष्णव आण ना तिकडून प्लेट आण. मस्त प्लेट मध्ये खूप सगळं छान केली. चांगला आहे का? याच्यापेक्षा हा आवडतो. तो कोणता आहे? हा मला वाटतंय चॉकलेट असू शकतो. चॉकलेट नाही तो. हा. हा ते त्यानं सांगितलं आम्हाला पण आमच्या लक्षात नाही आता कोणता आहे तर. नाव मला लक्षात आहे रे चांगलं. मला वाटतं हो वाईन नंतर हे करून घ्या. कोणाच्या ह्याच्या वेळेस आणलं. परीचा ड्रेस बघ परीचा ड्रेस. परी कसं बोट 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 चला सांगा कोण कोण खाणार आहे, कोण कोण सांगा पटापटा. कोणता कोणता दिलाय? कोणता? खायचं परी? कोणता खायचा? आता पहिले बॅगेज नाव घेतलंय हा, म्हणजे कापून. त्याच्यावर नका बोलू आता कोणी. हा? जरा हे नको ना. दे ना सगळं थोडा थोडा 2-2 आता आहे ना तू. नाही असं- टेस्ट तर कळाली पाहिजे. नेक्स्ट टाइम आपल्याला आणायला कळून जातं ना नाही मग. नाही त्यांना चॉकलेट हात लावत नाही ते. जरा पिवडी चल बे. हिला थोडंसं कट करू. अरे भाई अरे. आले, आले. कुठे? जरा तर चला आता भेटतोय आम्ही सगळे केक केक खायला. या जवळचे जे असतील ते केक खायला. संपलं रे. आणि सगळ्यांचे आभार. सगळ्या जे व्हिडिओ बघतात त्यांचे. आणि विशेष ओम भाऊ कोमलताई यांचे आभार. रामभाऊ इथे रामभाऊ. आणि आमचा ग्रुप तर आहे सोनू आणि माझे दोघांचे 10,000 झाले. आणि निरंजन लाईन मध्ये आता निरंजन किती वर आहे तू आता सध्या? 600. चला ज्यांनी निरंजनचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या. हो प्लीज. फक्त 34 राहिलेले त्याला. हा. निरंजन एकटाच राहिला आमचं मागं. प्लीज तर सबस्क्राईब करा. तो कॉन्टेंट कमी देत असतील तो वाढून देईन कॉन्टेंट. प्लीज सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा. तर चला आम्ही भेटतोय आता तुम्हाला दुसऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये. हा.
थांबा आजी ती प्लेट ठेव का तुला. हे बघा आमच्या 10,000 सबस्क्रायबर फॅमिली मध्ये सगळ्यात मोठा वाटा आजीचा आहे. आजीचा आताच वाढदिवस झाला होता. आजीला आता प्रश्न पडला असेल की कशाची केक घ्या. हे बघा आजीला खूप आजी हसू नका, घ्या केक घ्या. 10,000 हे घ्या आजी केक घ्या. 10,000 झाले, आता 1,00,000 व्हायचा आशीर्वाद द्या. हा हे घ्या 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 ठेवा खा खा खा. बरं आजी तुम्हाला कसं वाटतं 10,000 झाले तर? जास्त वाटतं का? परी परी मागव परी. जास्त वाटतं. कालच आजीने एकदम हसून हे केलं. चांगलं. तर मित्रांनो असं झालं आपलं 10,000 सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन. कमेंटही होत्या की केक आणा आणि आजीला केक खाऊ घाला आणि सेलिब्रेशन करा. कारण खरंच आहे आजी आणि सानूमुळं बरेच सगळ्यांनाच जवळपास आजी आणि सानूचं बोलणं खूप आवडतं आणि त्यामुळं खूप जण व्हिडिओ बघतात. तर असं सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशनसाठी कोमलताईन ओम दादा स्वतःहून आले होते. काय म्हणजे त्यांनीच केकचं हे केलं, केकही त्यांनीच घेऊन आले सुदर्शन आणि ते, आणि सेलिब्रेशनचं नियोजन केलं होतं. एवढे मोठे क्रिएटर असून पण खूप डाऊन टू अर्थ आहे. त्यांना बऱ्याच कमेंट येतात. माझ्याही व्हिडिओमध्ये त्या कोमलताईविषयी कमेंट आल्या होत्या, पण ते खरंच मनानं खूप चांगले आणि सगळेच चांगले त्यांची फॅमिली. आता कसं व्हिडिओमध्ये काय होतं की 5-10 मिनिटांमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहून आपण आपलं मत मांडत असतो, पण मुळात तसं नसतं. प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे जो व्हिडिओत दिसतो तो वेगळा असतो. म्हणजे जेवढं दिसतं तेवढ्याहून आपण एखाद्याला ठरवू शकत नाही हे कसं आहे की ही व्यक्ती कशी आहे. सगळ्यांचं वेगवेगळं असतं. आणि ते आले, ते रामभाऊ पण आला होता आणि मस्त सेलिब्रेशन झालं. तुम्ही पाहिलंच सेलिब्रेशन. तर असं एकंदरीत तुमचा रिस्पॉन्समुळेच हे शक्य झालं. तर खूप छान म्हणजे आनंददायी घटना घडतायत आता सध्या. कारण मी बरेच दिवस पत्रकारिता केली. पत्रकारितेत मी बऱ्याच म्हणजे सगळ्या पेपरमध्ये काम केलं, ऑनलाईनलाच काम केलं, जे सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ हे भरपूर कामं केले. पण आपल्या स्वतःच्या नावाच्या याला सबस्क्रायबर मिळणं ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि तुमच्यापैकी बरेच व्हिडिओ करतात, बऱ्याच जणांच्या रेसिपी चॅनल आहे आणि वेगवेगळे चॅनल आहे. तर खूप छान रेग्युलर जर केलं तर खूप छान होतं. तुम्हाला पण शुभेच्छा. जे का यूट्यूबला व्हिडिओ बनवत असतील तर रेग्युलर बनवलं तर नक्कीच व्ह्यू पण मिळतात आणि आवडतो पण आपला कंटेंट. फक्त आपलं रेग्युलर आहे ना, तर मी रेग्युलर केलंय सुरू. तुम्ही पाहिलंच असेल महिन्याभरापासून रेग्युलर व्हिडिओ येत आहेत. उगामध्ये 1-2 दिवस गॅप पडला असेल, पण रेग्युलरली मी सुरू केलंय की आपलं व्हिडिओ कुणी का होईना बघतं हे महत्त्वाचं असतं. किती व्ह्यू येते हे महत्त्वाचं नसतं. आणि जे बघतात त्यांच्यासाठी तरी आपण बनवायला पाहिजे ह्याच उद्देशानं मी व्हिडिओ बनवतोय. आणि तुमचा रिस्पॉन्स चांगलाच आहे आणि सेलिब्रेशन खूप मस्त झालंय आणि सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे हे करणं शक्य आहे. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.